आज आपण बनवणार आहोत एकदम टेस्टी आणि सगळ्यांचेच फेवरेट ते म्हणजे मोमोज. मोमोजनं खूप जणांना आवडतात बरं का. खूप छान पण लागतात, खूप टेस्टी पण लागतात आणि खूप जणांचा एक प्रॉब्लेम असतो की त्यांना आकार जो असतो ना मोमोजचा तसा बरोबर देता येत नाही. तर आज आपण एक वेगळा आकार बघूयात जेणेकरून मोमोज छान पण दिसणार आणि टेस्टी पण लागणार. काय केले बघा, इथं मी मस्त अशी पत्ताकोबीचा एक गड्डा किसून घेतलाय, जिरे घेतले, चवीनुसार मीठ घेतले, जसं तिखट लागेल तसं घेतलंय, अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे, नंतर कांदा घेतला बारीक कट करून, शिमला मिरच आणि गाजर किसून घेतले. इथं घेतलेला आहे मी मैदा 2 ते 3 वाट्या मैदा घेतलेला आहे, मी चाळून घेतला आहे चांगल्या प्रकारे मस्त असा आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं मीठ. जसं चपात्याला कसं आपण थोडंसं टाकतो तसं थोडंसं मध्ये मीठ टाकून घेतलं आहे, पूर्ण सगळं एकजीव करून घेतलं आणि याच्यामध्ये आता थोडंसं पाणी टाकत ना याचं पीठ मळून घ्यायचं आपल्याला. एकदम थोडंसं पाणी टाकायचं, एकदम जास्त असं पाणी टाकायचं आणि ते पीठ जे आहे ना ते एकदम असं पातळ होऊन जाणार. त्याच्यामुळे बघा आपलं पीठ असं मस्त ना थोडंसं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे बघा. एकदा जास्त पाणी नका टाकू, कारण एकदा जास्त पाणी टाकल्यानंतर पीठ ते पूर्ण पातळ होऊन जाणार. म्हणजे असं त्याचे मोमोज वगैरे आपल्याला बनवताच नाही ना, ते लाटताच नाही ना, आता मोमोज कसं बनवायचं. तर मस्त असं मिडियम असं जास्त घट्टपणे जास्त पातळपणे असं पीठ मळून घेतलं आहे, पाणी लावून त्याला साईडला ठेवून दिले. मी कढई घेतली, कढईमध्ये तेल घेतलं, तेल चांगलं कडक गरम झालं की मध्ये जिरे टाकून घेतले, जिरे थोडेसे जास्त टाकायचे जेणेकरून टेस्ट छान येते. नंतर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी अद्रक लसूणची पेस्ट, आणि तुम्ही हाच अद्रक लसूणच्या पेस्ट संगच हिरवी मिरची पण बारीक कट करून टाकू शकता, पण मी त्याच्यामध्ये रेड चिली पावडर टाकलेला आहे, सो मी हिरवी मिरची स्किप केला आहे. नंतर अद्रक लसूणची पेस्ट अशी मस्त अशी भाजून झाली की लगेच त्याच्यामध्ये टाकलेला आहे मी शिमला मिर्च आणि कांदा बारीक कट करून घेतलेलं जे होतं ना ते टाकून घेतले, आणि ते टाकल्यानंतर छान असेल आता मिक्स करत जायचं आपल्याला बघा. एक जीव असं छान पूर्ण त्यानं लसूण वगैरे जे आहे ते पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे. लगेच मध्ये ना किसलेला गाजर टाकून घ्यायचं बघा. मार्केटमध्ये छान गाजर येत आहेत लाल लाल एकदम. तर आणि मोमोज तर आपण करून खाल्लेच पाहिजे ना, एवढं सगळं भाज्या वगैरे येत आहेत तर केलेच पाहिजेत मोमोज आपण. तर मस्त अशी गाजर खिसून वगैरे टाकलेली होती, ते टाकून घेतली, चांगली मस्त अशी फ्राय झाली. ते गाजर ते वगैरे सगळं थोडंसं सॉफ्ट झालं की लगेच त्याच्यामध्ये ना मी पत्ताकोबी टाकून घेतली बघा. पत्ताकोबीने मी चॉपरमध्ये चॉप करून घेतली होती, मी खिसून म्हटले वाटतं पहिल्यांदा. तर चॉपरमध्ये चॉप करून घेतलं आहे मी, खिसून वगैरे काय घेतलं नाही. खिसून पण घेऊ शकतो, चॉपर नसेल तर खिसून घ्यायची बघा पत्ताकोबी, तसं काय नाही. आणि चॉपर असेल तर बारीक एकदम चॉप करून घ्यायचं, नाही तर चाकूने पण तसं बारीक होतं, कारण नंतर सॉफ्ट होणे सगळं एकदम असं बारीकच होऊन जाणार आहे त्याच्यामुळे. तर सगळं ना हे असं छान असं बारीक करून घेतलं आहे मी, आणि त्याला सगळं एक जीव आता पूर्ण करून घ्यायचं जोपर्यंत त्याचं पाणी आटत नाही आणि एकदम हे सॉफ्ट होत नाहीत भाज्या तोपर्यंत. आता याच्यामध्ये टाकून घ्यायचं आपल्याला चवीनुसार मीठ, आणि आपल्याला जेवढं रेड चिली पावडर पाहिजे म्हणजे जेवढं आपल्याला मिरचीमध्ये लागतं ना तेवढं टाकून घ्यायचं बघा. आणि थोडंसं ना हळदी पावडर टाकलेलं होतं मी, ते मी दाखवायचं विसरून गेले तुम्हाला, तर ते टाकलेलं होतं थोडंसं. आता हे सगळं ना मस्त असं एकजीव करून घ्यायचं, खालीवरी मस्त असं करत राहायचं. म्हणजे कसं असतं, मीठ टाकलं ना आपण की आणखीन थोडंसं पाणी सुटतं जे आटलेलं आहे ते, तर ते पण पाण्यानं पूर्ण आटून गेलं पाहिजे तोपर्यंत आपल्याला ना याला मिक्स करत राहायचे. तर ते साईडला थंड होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे मी. आता इथं पीठ घेतलं आहे बघा, आपलं ते पीठ बघा छान असं मस्त सॉफ्ट झालं आहे. आता याला 1 ते 2 वेळेस असं हाताने वगैरे थोडंसं मळून घ्यायचं, आणि नंतर ना हातावर थोडंसं तेल घ्यायचं आणि तेल लावून आणखीन थोडं वेळ मळायचं. 1 ते 2 मिनिट मळून घ्यायचं, म्हणजे आपले मोमोज बनण्यासाठी आपण लगेच तयार होऊन जातो त्याच्याने. इथे बघा मस्त असं पीठनं मी मळून घेतलेलं आहे, थोडंसं तेल लावून घेतलं आहे, ते छान असं आता याला मळून घेतलं आहे. आता आपण मोमोज बनण्यासाठी घेऊ बघा. तर मी घेतलेला आहे पोळीपाट, आणि पोळीपाटावर आता काय केलेलं आहे, एक मोठा असं जे आहे ना ते मैद्याचा असा गोळा घेतला आणि त्याला असं बघा लांबट केले बघा हाताने हे करून. आणि नंतर चाकूने ना काय करायचे, बारीक त्याचे पीस कट करून घ्यायचे. पीस कट करायचे नसेल तर हाताने तोडून पण घेऊ शकतो आपण. तर ते छोटे एकदम करायचे आहेत, त्याचा गोळा करायचा, एकदम छोटे घ्यायचे, जास्त मोठे नाही घ्यायचे, कारण आपल्याला मोमोजच्या वरचं जे कव्हर असतं ना तर ते कव्हर आपल्याला एकदम पातळ करावं लागतं, जास्त घट्ट नाही करायचं, थोडंसं पातळच राहू द्यायचं. आणि आता हे काय करायचं, मैद्यामध्येच खालीवर असं मस्त हे करून घेतलं आहे मी, कारण आपल्याला लाटायचं आहे, सो खाली चिटकून आहे त्याच्यामुळे. तर हे टाकून घ्यायचं असं खाली, आणि मस्त असं जे आहे ना ते एकदम असं लाटून घ्यायची बघा. हे मैद्याची काय म्हणतात, मैद्याची पोळी म्हणा, चपाती म्हणा, काय बी असं म्हणा. तर ते तसं करून घ्यायचं आपल्याला. मैदा जे आहे ते टाकून घ्यायचे, छोटे जे असे हे आहेत ना ते मैद्याच्यावरचं कव्हरनं छान असं बघा लाटून घ्यायचं एकदम. आणि एकदम पातळ ठेवायचं, जास्त असं घट्ट नाही ठेवायचं, म्हणजे जास्त असं जाडसर नाही ठेवायचं, कारण मोमोजची वरची लेअर एकदम पातळ छान लागते, आणि मध्ये जास्त आपली त्याची स्टफिंग असेल तर मग मोमोज खूप भारी लागतात. तर ते बघा पूर्ण आता हे लाटून झाले, याच्यामध्ये भाजी टाकायची, आपण जे स्टफिंग केली होती ते टाकून घ्यायची. मला एकदम भरभरून आवडते, तसं मी 2 ते 3 चमच टाकून घेतलेले आहे. आता काय करायचं, त्याला करंजीला आपण कसं करतो बघा, मध्ये स्टफिंग भरून घेतलं आणि तिकडचा भाग जे इकडच्या ह्याच्यावर ठेवून मी असं पलटून त्याला असं
हाताने ना असं प्रेस करून घेतलं जेणेकरून ते स्टफिंग जे आहे ते आपली बाहेर येऊन येते त्याच्यामुळे. नंतर हे बघा पूर्ण असं हे प्रेस झालं ना की आता असं उचलायचं आणि सेंटरमध्ये एक बोट ठेवायचं आणि दोन्ही साईडची जी टोकं आहेत ना त्याला घ्यायचं आणि एक जागेवर असं अटॅच करून टाकायचं. हे बघा हे मोमोजचा एक आकार झाला बघा. आपण जसे मार्केटमध्ये करतो ना मोमोज तसे आपल्याला आकार पहिल्यांदा केल्यानंतर जमत नाहीत त्याच्यामुळे. कुणाकुणाला जमतात कुणाकुणाला जमत नाही. तर ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी हे आकार आहेत असे. तर खूप भारी लागतात हे असे पण तुम्ही ट्राय करू शकता आणि क्यूट पण दिसतात छान पण दिसतात ते खाण्यासाठी. पण नंतर इथं मी एक चाळणी घेतलेली आहे स्टीम करण्यासाठी मोमोज. त्याला छान असं तेल लावून घेतलं म्हणजे नंतर आपण स्टीम केलेलं मोमोज साईडला काढताना जे आहे ना की आपले मोमोज जे आहे ते खाली चिटकून येते. त्याच्यामुळे ते कढईमध्ये पाणी घेतलं त्याच्यावर मस्त अशी चाळणी ठेवली आणि त्याच्यावरनं झाकून ठेवून दिलं बघा 7 ते 8 मिनिटासाठी स्टीम होण्यासाठी. जर तुमच्याकडे असं काही नसेल ना तर आपलं डायरेक्ट जे आपलं इडलीचं भांडं असतं बघा त्याच्यामध्ये 2-2 मोमोज ठेवायचे आणि मस्त स्टीम करून घ्यायचे बघा. तर आपले बघा मस्त असे मोमोज रेडी झालेले आहेत आणि मस्त चटणीसोबत एन्जॉय करायचं. मेयोनीज घ्यायचं. चटणीची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करा. मी शॉर्ट रेसिपीमध्ये चटणीची रेसिपी टाकेन. तर बघा मस्त आपले मोमोज रेडी झालेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन छान छान रेसिपीज पाहण्यासाठी.